सद्गुरूंची गरज कुठं आहे ती कळली की मग तुम्ही एक वेळ काय करणार माहिती काय, इकडं जायचं बंद करणार, घर तिकडे जाणार. या संसाराचं दुसरं सगळ्यात वाईट काय असेल तर ज्या लोकांच्या सोबत आपण भांडण करत राहतो, ज्या प्रपंचामध्ये आपण असं सुखदुःखाने मिश्रितयुक्त ह्याच्यामध्ये राहतो, त्या संसाराची आसक्ती अजिबात सुटत नाही. आसक्ती सुटत नाही म्हणजे काय की त्या संसाराला आम्ही सोपं उदाहरण सांगतो. आसक्ती म्हणजे काय, आंबा फळ सगळ्यांनी बघितलंय. आंबा फळ असते, त्या आंबा फळामध्ये काय असते, कोय. चिक्कू फळ तुम्ही बघितलंय, चिक्कूमध्ये काय असते, बी. चिक्कूचा गर चिक्कूच्या बीला चिकटलेला असतोय का चिकटलेला नसतोय? चिक्कूच्या फळामधला चिक्कूचा गर चिक्कूच्या बीला चिकटलेला असतोय का नसतोय? चिक्कू तरी खाल्ले का नाही कधी? तर कधीही चिक्कूचा गर चिक्कूच्या बीला चिकटलेला नसतो. चिक्कूची बी अशी दातावर खरडून खरडून खायला लागते नाही. आता पिकलेल्या आंब्याचा फळ घ्या. पिकलेला आंबा तुम्ही चिरला, पिकलेल्या आंब्याच्या चिरलेल्या फोडी खाल्ल्यानंतर कुई खायसाठी भांडे लागलेले असतात का, तर त्या कुईला चिकटलेला जो गर असतोय तो खरडून 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 खायचा. बरोबर. आता बघा दोन उदाहरणं आली. तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या प्रपंचातली ती कोय झालेलो आहे आणि तो प्रपंचाचा गर आम्हाला एवढा चिकटला आहे की सगळी लोकं आम्हाला खरडून खरडून खायला लागलेत प्रपंचातली. बरोबर. मग कोईला दातांचा त्रास होतोय का चिक्कूच्या बीला दातांचा त्रास होतोय? कोईला त्रास होतोय. मग तुम्ही आता कोय व्हावं का चिक्कूची बी व्हावं? फळात राहण्याशिवाय पर्याय नाही. फळात राहण्याशिवाय पर्याय नाही. घरात अडकण्याशिवाय पर्याय नाही. पिकल्यानंतर दुसऱ्याने खाण्याशिवाय पर्याय नाही. मग आता मला जर माझ्या या प्रपंचामध्ये आसक्ती काय हे समजून घ्यायचं असेल तर मी बघा, तुम्हाला इथं बसला असाल आणि काहींची नातवंड घरी असतील. इथं बसलेल्यांची काहींची नातवंड घरी आहे. तुमचं 80% लक्ष नातवंडावर आहे आणि 20% हित आहे असं माझं म्हणणं आहे. 80% लक्ष तुमचं कोणावर आहे? नातवंडावर आहे. आणि तुम्ही इथून गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला जेवायला वाढले की नाही हे विचारणार नाही. ते नातवंड कुठं आहे हे आधी चौकशी करणार का नाही? करणार का नाही? बरोबर. मग हे नातवंडाच्याबद्दल असलेलं तुमचं जे प्रेम आहे त्याला काय म्हणायचं? आसक्ती. ते नातवंड तुमच्याकडं लाडे चॉकलेट मागतंय त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतंय? गोड वाटतंय का नाही? माझं नातवंड माझ्याकडनं चॉकलेट घेतल्याशिवाय गप बसत नाही ह्याची तुम्हाला प्रेम आवड आहे का तिरस्कार आहे? प्रेम आवड आहे का तिरस्कार आहे? बरोबर. ते नातवंड पुढं थोडं मोठं झालं आणि ते म्हणालं, आजोबा आता मला 2 व्हीलर घेऊन दे की. ते काय म्हणालं? मग त्यावेळा गोड वाटते काय कडू वाटतंय? गोड वाटते, कडू वाटते. बरोबर. ह्यालाच काय म्हणायचं? संसाराची टोचणारी आसक्ती. त्याला 2 व्हीलर घेऊन द्यायची आमच्याकडं काय नाही, तेवढं जमत नाही. पण त्याची इच्छा पण मोडता येत नाही. संसारात आम्ही ज्यांच्यावरती प्रेम करतो, ज्यांच्यावरती आमचं मन जडलेलं आहे, ज्यांच्याशी आमचं रक्ताचं आणि हृदयाचं नातं जुळलेलं आहे, त्या लोकांना सांभाळण्यासाठी तुमच्या आमच्या मनाची जी तळमळ होती त्याला काय म्हणायचं? आसक्ती. त्याला काय म्हणायचं? आसक्ती. बघा. मग ह्या आसक्तीमध्ये ज्या मुलाला आम्ही हातावरनं असं वाढवलेलं असते, तो असा हातावरनं वाढवलेला मुलगा मोठा होऊन लग्न झाल्यानंतर जेव्हा बायकोच्या सल्ल्यानं संसार राहायला लागतो तेव्हा त्या बापाला सुख होते का दुःख होते? सुख होते का दुःख होते? सुख होते का दुःख होते? आता तुमच्याकडे दोष आल्यामुळे तुम्ही आता थंडगारच पडला. इकडले लोक गारच पडलेत आता.
कारण त्यांचा वाटाच तेवढा आहे हो. आपल्यामुळं घर फुटू नये असं विचार करणारी स्त्री जर या जगात भेटली ना, तर तिला देवी म्हणून साष्टांग नमस्कारच घालावा. बरोबर. म्हणजे ज्या मुलाला असं वाढवलेलं असते तेच खॅस करून जेव्हा घर सोडून जाते, तेव्हा त्या संसाराची आसक्ती, ती जी तळमळ होती की नाही, ती तळमळ सोसण्यासारखी नाही. ती ज्या बापाने अनुभवली आहे त्यांनाच ते माहिती. ती ज्या बापाने अनुभवली त्यांनाच ते माहिती. आपला ग्रामीण भाग आहे. विषय काय चालला आहे? सद्गुरूंची तुमच्या आमच्या संसार तारून देण्यातली भूमिका. त्यासाठी आधी संसाराचं स्वरूप कळलं पाहिजे. मी जगतोय तो संसार असा आहे ना. आपण खेड्यापाड्यातले लोक आहोत. खेड्यापाड्यात पूर्वीचा काळ जरासा डोळ्यासमोर आणा. एका घरामध्ये 2 भाऊ एखादी बहीण असली तर एक शिकणारा जो भाऊ असतो, हा जरा हुशार आहे, हा शिकू दे म्हणून सगळं घर त्याला काय करतंय, प्रोत्साहन देतं आहे. आणि ते शिकतंय पुढं युनिव्हर्सिटीत काय होतं आहे, PhD डॉक्टर होतं आहे आणि तिकडं नोकरीला लागतं आहे. आणि मग ते काय करते, त्याच्या लेवलप्रमाणेच मुलगी निवडून लग्न करतं आहे. आणि ज्यांच्या पाठिंब्यावर, ज्यांच्या रक्तावर, ज्यांच्या कष्टावर ते मोठं झालेलं असते, ते नंतर इकडं ढुंकूनसुद्धा बघत नाही. अशा वेळेला त्या पाठीमागच्या लोकांना या संसारात गोडी वाटेल का दुःख वाटेल? गोडी वाटेल का दुःख वाटेल? झालं. आता त्याला जर कुणीतरी सांगितलं, अरे तुझ्या भावानं नांगराची तासं मारून तुला पैसे पाठवून देऊन तुला PhD आणला आहे, जरा जा की त्याच्याकडे लक्ष दे जा. मग त्यालासुद्धा वाटतंय आपण आपल्या भावासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण तोवर आतनं एक दावं येते, त्यासनी कशाला आतनं एक दावं येते आणि ते काय म्हणते, त्याला ओढते. मग त्यावेळा तो तरी सुखात असतोय, कारण त्याच्या मनामध्ये इच्छा काय असती, माझ्या भावाला काहीतरी मी मदत करायला पाहिजे. पण त्याला मदत करू न देणारं कोण असतंय? मग आता तो सुखात आहे का दुःखात आहे? तो सुखात आहे का दुःखात आहे? मग तो जर सुखात नसेल तर तो त्या बायकोला तरी सुखात ठेवेल काय? नंतर त्या दोघांच्यात काय चालू होणार? मग ह्यालाच काय म्हणायचं, संसार पूर. बरोबर झालं. मग आता प्रपंचामध्ये कुठेही गेलं तर सुख कमी. आणि आता आमचा ग्रामीण भागातला शब्द वापरायचा, सुख कमी आणि झगझगी जास्त. झगझगी शब्द आहे की नाही? झगझगी या शब्दाचा अर्थ काय? झगझगी या शब्दाचा अर्थ आहे नुसतं दुःख नव्हे, चांगलं झाडल्यासारखं, भाजल्यासारखं. अशा भाजलेल्या प्रपंचाचं वर्णन जेव्हा सद्गुरू आपल्याला करतात, तेव्हा मग आम्हाला लक्षात येतं की या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये सुख शोधण्यात अर्थ काही नाही. आता सुख शोधण्यात काय अर्थ नाही म्हटल्यानंतर आता हा संसार सोडून देऊया. सोडून देता येतोय काय? नाही. मग संसार तर सारखा टोचतोय, संसार तर सारखा डाग देतोय, संसार तर सारखा सुखदुःखाच्या तडाखे मारत असतोय. त्यात कसं जगावं, कसं राहावं, काय करावं, या सगळ्या गोंधळलेल्या आम्ही परिस्थितीमध्ये असतो. आणि मग आम्ही देवासमोर येऊन डोकं आपटतो, देवा आता तूच ह्यातनं काहीतरी मार्ग काढतो ना. बहुतांशी लोक, त्यातल्या त्यात महिला वर्ग, देवासमोर येऊन डोकं आपटतोय तो ह्यासाठीच. बहुतांशी तुम्ही आम्ही देवासमोर येतोय तर ह्यासाठीच की ह्या प्रपंचातल्या गोष्टींना अक्षरशः आम्ही मेटाकुटीला आलोय. बाबा आमचं एवढं एकदा सुखाला लाव. बरोबर लागते सुखाला लगेच. किती वेळेला तुम्ही देवासमोर डोकं आपटलं तर ते सुखाला लागतंय काय? नाही लागत. मग आता करायचं काय? मग सद्गुरू सांगतात, दुःख बांधवडी हा संसार. संसाराचं हे रूपच आहे. जर एखादा ज्येष्ठ वरिष्ठ व्यक्ती जर तुम्हाला सांगायला लागेल की बाबा रे संसाराचं रूप हेच आहे, हा दुःख बांधवडी संसार आहे, हा आपणच उभा करून काय केलेला आहे,
घोटाळा करून घेतलेला आहे. आपुला आपण केला असे गोवा. हा संसार नावाचा गुंता कुणी केलाय? आम्हीच तयार केलाय. बरोबर आहे ना? तुम्ही आम्ही काय करतोय? तुमच्या आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेले गुंते, तुमच्या आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेली दुःख, तुमच्या आमच्या जीवनामध्ये सगळं आलेलं जे काही संकट अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी देवासमोर धाव घेतो. आणि सद्गुरू म्हणतात तू देवासमोर धाव घेऊन ते सुटणार नाही. अरे ते तूच केलं आहेस. हे कोण समजावून सांगतंय? हे कोण समजावून सांगतंय? सद्गुरू समजावून सांगतात. उदाहरणार्थ, तुम्हाला त्रास व्हायला लागला, झोप लागेना झाली, ताप आला की तुम्ही कुणाकडे जाता? डॉक्टरांच्याकडे जाता. बरोबर? मग डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला काय काय होतंय त्याची सगळी लक्षणं सांगता. ती लक्षणं ऐकल्यानंतर डॉक्टर म्हणतात ठीक आहे, मी ही एवढी औषधं देतोय, तुम्ही घ्या आणि तुम्ही बरे व्हा. शरीराला होणारी लक्षणं सांगता येतात, पण आत मनाला आणि अंतःकरणाला होणारी लक्षणं सांगता येत नाहीत. ती लक्षणं कोणाला सांगावी लागतात? सद्गुरूंना सांगावी लागतात. ती देवाला सांगून सुद्धा देवापर्यंत पोचत नाहीत. सद्गुरू काय करतात? ते तुमची लक्षणं बरोबर ऐकून घेतात आणि तुम्हाला मार्गदर्शन करतात. म्हणून तर म्हणावं लागतंय, सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. दुसरं, श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. मला माझ्या दुःखातून मार्ग काढून देण्याचं काम सद्गुरू करतात. कसे सद्गुरू करतात? की ते पहिल्यांदा समजावून सांगतात, तुझं काय चुकलंय, तुझं काय चुकलंय. पण ते कसे सांगतात? सद्गुरू तुमच्या आमच्या चुका कशा सांगतात? सहज बोलणे असे हित उपदेश. सहज बोलून हित उपदेशातून तुमच्या आमच्या चुका, हे तुझं चुकलं रे, ते तुझं चुकलं रे असं म्हटलं की आपल्याला पटतंय नाही. पण सद्गुरू काय करतात? सहज बोलण्यातून हित उपदेश करतात. बरोबर? एक भाग. आणखीन एक सद्गुरूंचं महत्त्वाचं लक्षण आहे, बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून येतो कळवळा तया लागी. संतांना तुमचा आमचा कळवळा आहे म्हणून ते तुम्हाला उपदेश करायला येतात. त्यांचं ज्ञानोबा तुकोबाराय किंवा आपले डॉक्टर काका यांनी जे जे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत त्या ग्रंथातलं मार्गदर्शन तुम्ही वाचलं, तुमच्या जीवनाला उपयोगी पडलं तर तुम्ही काय देऊन त्यांना चेक देणार आहे काय? आता ज्ञानोबा तुमचा अकाउंट नंबर पाठवा, त्याच्यावर मी चेक पाठवतो, शक्य आहे काय? नाही. बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून येतो कळवळा तया लागी. व सद्गुरू काय करतात? 3 गोष्टी करतात. पहिली गोष्ट काय करतात? की आपणच आम्ही प्रापंचिक लोकांनी आपला कसा गोवा करून घेतला आहे ते एक समजावून सांगतात. ते सहज हितोपदेशातून सांगतात. बरोबर आहे ना? सहज हितोपदेशातून. बघा, आई मुलाला कशी समजावते हो? आई मुलाला कशी समजावती? एखादा मुलगा शिव्या द्यायला लागला होते, कसं होते बघा, घरात मामा आला की त्या मामाचं आणि मुलाचं कसं नातं असतंय? मामाचं आणि मुलाचं नातं कसं असतंय? अगदी सलोख्याचं आणि प्रेमाचं असतंय. त्यातनं जर त्या मामानं त्या मुलाची काहीतरी छेड काढली तर ते मूल त्या मामाला काय करतंय? शिवी देते. ते मामाला शिवी दिल्यानंतर आई त्या मुलाला काय सांगते? आई त्या मुलाला काय सांगते? बाबा रे, असं बोलू नकोस, तू तुझा मामा आहे, तू तुझ्यापेक्षा वयानं जास्त आहे, तुला चॉकलेट आणतोय कधी, तुला खायला देतोय कधी, तुला नंतर त्याच्या गावी राहायला जायचं आहे कधी. आई त्या मुलाला जे समजावून सांगते त्याचा आई त्या मुलावर परिणाम होतोय की नाही? होतोय की नाही? आईच्या भाषेत समजावून सांगण्याचं काम आई जी करते तेच संत आम्हाला तुमच्या आमच्या प्रपंचातल्या दुःखातून बाहेर पडण्याचं मार्गदर्शन करतात. की अरे बाबा, तूच तुझा गोवा तयार केलास, तूच काय करायला पाहिजेस? सोडवला पाहिजे. आपुली आपण करा सोडवणं, आपुली आपण करा सोडवणं. मग आम्हाला वाटतंय मला काय कळत नाही, मी कसं करू सोडवणं? मला ह्या प्रपंचात तर राहता येत नाही, प्रपंचातली तर दुःख सहन होत नाही.
प्रपंचातल्या तर अडचणी सहन होत आहेत. मग सद्गुरू सांगतात की तुझ्या जीवनामध्ये जे घडतंय ते प्रारब्धानं घडतंय. अशा पद्धतीनं शास्त्र उपदेश करतात. देव शास्त्र उपदेश करत नाही, सद्गुरू शास्त्र उपदेश करतात. शास्त्र उपदेश करून तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना प्रसंगा पाठीमागचं प्रारब्धाची तुमच्या आमच्या जीवनामधली भूमिका काय आहे ती बरोबर समजावून सांगतात. तुम्हा आम्हाला प्रश्न पडतो, हे माझ्या जीवनात असं कसं घडलं? छोटा प्रसंग सांगतो. आमच्या मुरगुडजवळ एक दिढोरी नावाचं गाव आहे. तिथले दोघं जण मोटरसायकलनं इकडं ठिकपुर्लीला त्यांच्या पाहुण्याला भेटायला यायला निघाले होते. तुर्ब्याच्या गणपतीचं जे देऊळ आहे तिथं नेमका त्यांचा अपघात झाला आणि पाठीमागं बसलेल्या जी व्यक्ती होती त्यांनी काय गाठला, पाठीमागची व्यक्ती पाठीमागं पडली, बरोबर रस्त्याच्या त्या काचावर पडली, मृत्यू पावली. झालं, तो मेला, झालं हलकल्लोळ सगळा सुरू झाला. मग नंतर चर्चा काय ऐकायला मिळाली, मी एकटाच ठिकपुर्लीला निघालोय, येतोच काय माझ्याबरोबर, असं म्हणून त्यानं बरोबर बोलवून घेतलेलं होतं. आता आपल्या मित्राबरोबर जाण्यासाठी तो आला, ही त्याची चूक का घोडचूक? ह्याची चूक घोडचूक का चूक नाही? उत्तर द्या की तुम्ही. आता मेला म्हणून चूक, आणि जर त्याला मटणाचं पुढं जेवण जेवायला मिळालं असतं तर चूक नाही. म्हणजे परिणामावरती ठरलं ना ते. पण त्याचं उत्तर संत काय सांगतात की त्याचं प्रारब्ध होतं, त्या प्रारब्धानं त्याला बोलवून घेतलेलं आहे. प्रारब्ध स्वीकारण्याची तुमची मानसिक तयारी करण्याचं काम संत करून घेतात. हे प्रारब्ध शिकवतात संत. प्रारब्ध कसं असतं आणि प्रारब्ध कसं स्वीकारायचं हे संतांनी शिकवल्यानंतर प्रपंच अवघड जात नाही. मजरदई सद्गुरू तेणे तारिला हा संसार पुरू. याचा अर्थ असा की सद्गुरूंनी मला जे जे मार्गदर्शन केलंय ते मार्गदर्शन माझ्या अंतःकरणात आहे. आणि जेव्हा माझ्या जीवनामध्ये एखादी घटना प्रसंग घडेल, सुखाची घटना घडली तरी मला सद्गुरूंचं वचन आठवेल की बाबा हे प्रारब्धानं मला सुख प्राप्त झालंय, माझ्या कर्तृत्वानं प्राप्त झालेलं नाही. आणि एखादी दुःखाची घटना माझ्या आयुष्यात घडली तरीसुद्धा माझ्या सद्गुरूंनी सांगितलं आहे की हे प्रारब्धामुळं घडलं आहे, माझ्या चुकीमुळं नाही. त्यामुळं मी ज्ञानेश्वरीमध्ये होय, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न आणावे मना माझी. सद्गुरू माझी जीवन जगण्याची तयारी करून घेतात. सुख आलं की कसं वागावं, दुःख आलं की कसं वागावं, ही शिकवण सद्गुरूंनी जी दिली असते ती माझ्या अंतःकरणात स्थिर जेव्हा होते तेव्हाच म्हणायचं काय, मजरदई सद्गुरू, मजरदई सद्गुरू. प्रपंचात डॉक्टर काकाने आम्हाला सांगितलं आहे, काय सांगितलं, जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या वेळेला ते सद्गुरूंचं संतांचं वचन आठवणं हे फार महत्त्वाचं शिकवण आहे. ते जर तुम्हाला आठवलं तर तुम्ही त्या जीवनाचा प्रतिकार करू शकता. जीवन जगायला सुद्धा जीवनाचा प्रतिकार करता आला पाहिजे. जीवनाचा प्रतिकार हा शस्त्रानं करायचा नाही, संतांनी दिलेल्या विचाराने करायचा. बरोबर आहे. मग ज्ञानेश्वर माऊलींची ओळ आहे, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण तू माझा. तुमच्या आमच्या अवतीभोवती जेवढी जेवढी भूतमात्रा आहेत त्यांच्यात देव माना. कुणी सांगितलं? ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. आता सद्गुरू आपल्याला काय सांगतात, आता तुमच्या वाटणी मागणाऱ्या भावामध्ये सुद्धा देव आहे. मग आता तुम्ही देव म्हणून त्याला पूजा करणार का वाटणीसाठी त्याच्यावर भांडणार? आली अडचण? बरोबर. मग आता इथं देवासमोर डोकं आपटून काय होणार नाही. मग सद्गुरू काय सांगतील? सद्गुरू काय सांगतील? व्यावहारिक सत्ता आणि आध्यात्मिक सत्ता सांगतील.
सद्गुरू काय सांगतील? व्यावहारिक सत्ता आणि आध्यात्मिक सत्ता सांगतील. व्यावहारिक सत्तेप्रमाणे तुझ्या भावाला वाटणीला जेवढं येतंय ते त्याला दे, आणि आध्यात्मिक सत्तेप्रमाणे काय कर की तू तुझा भाऊ आहे त्याच्या सुखदुःखाला तू तयार राहा. मार्गदर्शन योग्य का? योग्य. मार्गदर्शन योग्य का? पण व्यावहारिक सत्ता आणि आध्यात्मिक सत्ता दुसरं कोण शिकवू शकत नाही. देवसुद्धा शिकवू शकत नाही. ते कोण शिकवतात? ते कोण शिकवतात? सद्गुरू शिकवतात. किती गोष्टी झाल्या सद्गुरूंनी शिकवलेल्या? 2. पहिली गोष्ट कुठली? प्रारब्धाची तुमच्या आमच्या जीवनातली भूमिका, आणि दुसरी व्यावहारिक सत्ता आणि आध्यात्मिक सत्ता. बरोबर. म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे जे काय घडतंय ते प्रारब्धामुळं घडतंय. त्यामुळं स्वतःला कर्तृत्ववान पण मानू नका आणि स्वतःला कमीही लेखू नका. मी माझ्या शेतामध्ये 40 गुंठ्यामध्ये 60 टन ऊस काढला, 20 टन मी जादा काढला. हे माझं कर्तृत्व का प्रारब्धाचं कर्तृत्व? मानायचं. आता प्रारब्धाचं मानलं तर सुखी संतोषा न यावे. आणि माझ्या 40 गुंठ्यामध्ये मी 20 टन ऊस निघाला, मग 40 म्हणजे वजा टनाला जबाबदार कोण? डॉक्टर काकांनी सांगितलंय, सुख जरी झालं तरी हुरळून जाऊ नका आणि दुःखाला स्वतःला सुद्धा जबाबदार धरू नका. जे जे घडतंय ते काय करावं? जे जे काय घडतंय ते काय करावं? त्या भगवंताचा खेळ म्हणून पाहावं. सद्गुरू आम्हाला असं शिकवतात की तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे घडतंय ते त्या भगवंताचा खेळ आहे, तो प्रारब्धाचा खेळ आहे असं म्हणून जेव्हा आम्ही त्याच्याकडे पाहायला लागू तेव्हा त्याचा त्रास होणार नाही. आता उदाहरण सांगतो. तुम्हाला आजारी पडलेला आहात आणि डॉक्टरांच्याकडे जायचं आहे आणि डॉक्टरने सांगितले की तुम्हाला इंजेक्शन घ्यायचं आहे. तेव्हा डॉक्टर काय म्हणाले? तुम्हाला इंजेक्शन घ्यायला पाहिजे, हात पुढं करा, हे इंजेक्शन थोडं दुखणार आहे, थोडं सुजल पण, तर ते गरम पाण्याने शेका, असं होईल, करा हात पुढं. आणि मग घर त्यांनी काय केलं? बोळा घासला आणि तुम्हाला इंजेक्शन टोचलं आणि तुम्ही आई ग म्हणून काय केलं? तिथं कळ पण तुम्हाला आली. एक भाग बाजूला आला. दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे तुम्ही गेला, ते म्हणाले तुम्हाला असं झालं आहे, तुम्हाला थोडं इंजेक्शन वगैरे द्यावं लागेल, थोडं मुंगी चावल्यासारखं होईल. पण तुमचा मुलगा काय करतो? मुलगी काय करते? जावाई बापू काय आहेत? शेतीभाती बरी आहे काय? हां, झालं तुमचं इंजेक्शन, जावा. बरोबर. इंजेक्शन तेच एका डॉक्टरनी कसं दिलं? हात दुखणार, सुजणार, देतो बघा आता, असं होईल बघा, तसं होईल बघा. आणि दुसरे काय म्हणाले? तुम्हाला इंजेक्शन द्यायचं आहे पण जरा मुंगी चावल्यासारखं होईल. पण तुमचा मुलगा काय करतोय? सून काय करतोय? मग बरं आहे काय? शेतीवाडी झालं आहे काय? असं आहे काय? झालं तुमचं इंजेक्शन, जावा. चांगलं कुठलं सांगा? चांगलं कुठलं सांगा? हां, मग आता सांगतो. सद्गुरू आणि सामान्य माणसातला फरक सांगतो, म्हणजे तुमच्या बरोबर डोक्यात बसतंय. तुमच्या आमच्या अवतीभोवती तुम्हाला मार्गदर्शन करणारी प्रापंचिक माणसं आहेत का नाही? मग भावाभावांचा वाद लागला की ते सांगतात तू असं माग, तू तसं माग, तसं माग, असं मागणारे प्रापंचिक गुरु पण आहेतच की आमचे. बरोबर. ते त्याच्यासारखे आहेत. कुणासारखे? दुखाल बाग, असं होईल बाग, तसं होईल बाग. आणि सद्गुरू काय सांगतात? तो तुझा भाऊच आहे, त्याचा हक्कच आहे. व्यावहारिक सत्तेप्रमाणे तू त्याला दिलं पाहिजेस. ते गोडी गुलाबीनं त्याला द्यायचं ते दे, तुला घ्यायचं ते घे. तू त्याच्याशी गोडी गुलाबीनं राहा. दडीकडीला शेवटी तुम्ही दोघंच एकमेकाला आहात. तुझ्यातलं दोघांपैकी कोणाचंही काहीतरी बरं वाईट झालं तर लोक त्यालाच बोलणार. तुझ्या बऱ्या वाईटाला लोक त्यालाच फोन करणार आणि त्याच्या बऱ्या वाईटाला तुलाच फोन करणार. शेवटी तुम्हा दोघांना एकमेकांपासून सुटणूक नाही. दोघा भावांच्यात सख्य लावण्याचं काम करणारा चांगला का दोघांच्यात लांबड लावणारा चांगला? लांबड लावणारा चांगला का दोघांच्यात सख्य घडवणारा चांगला? मग सद्गुरू हेच काम करतात. मग सद्गुरू काय सांगतात की जीवनात दुःख आलं तरीसुद्धा बाबा हे प्रारब्धाच्या गतीमुळं आलेलं आहे. तुला कोणा आज उलटं बोललं तरी काय करायचं आहे? तू ऐकून घे. तुला जरी कोणी उलटं बोललं तरी तू ऐकून घे. ती त्याचा भाग आहे, तुझा भाग नाही. सद्गुरू काय सांगतात? प्रथम तू लक्षात घे की तू या पृथ्वीवरती जो जन्माला आलेला आहेस आणि ज्या प्रपंचामध्ये सहभागी झालेला आहेस त्या प्रपंचामध्ये सुख आणि दुःख हे समसमानच आहे.
हे कोण सांगतंय? महाराज लोक असतात की नाही, महाराज लोक सद्गुरू नव्हे, महाराज लोक असतात की नाही, महाराज लोक, ते काय म्हणतात, तुम्ही असं असं करा म्हणजे सगळं सुखाचंच होईल. आणि सद्गुरू काय सांगतात, मानवाचा जन्म घेतलेल्याला सुख आणि दुःख समानच वाट्या